त्यांनी ते शूटिंग वगैरे करून टाकलं. ही जुनी स्मशानभूमी फार म्हणजे ती 2000च्या अगोदरची, म्हणजे 1995च्या काळातली जी स्मशानभूमी. आता ती थोडी पत्र्याची त्यावेळेस जीर्ण झाली ती. नंतर आम्ही 2000 मध्ये 2010 मध्ये नवीन स्मशानभूमी या ठिकाणी गेलेली आहे. हे तुम्ही बघून घ्या, हे हा विकास आहे हा स्मशानभूमीचा. हा सोअर लाईट बघा, त्याच्यानंतर हे बसण्याची व्यवस्था बघा. पाऊस जरी आला तरी बसण्याची व्यवस्था आहे. किती वर्षापूर्वी झालेली? हे 2015 मध्ये केलेलं. 99% तिकडेच होतात. एखाद्या वेळेस क्वचितच क्वचितच एखादं डबल झालं, टिबल घटना झाली गावात, तर मग हे इथं होतात. इथे नेमकं काय काय सुविधा आहेत आणि जे आरोप झाले आहेत त्यात काय तथ्य आहे? नाही, ग्रामपंचायत अंतर्गत ज्या ज्या सुविधा केल्या पाहिजेत त्या बऱ्यापैकी इथं सुविधा झालेल्या आहेत. बरोबर. सुविधा आहे, पाण्याचा हौद बांधलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं स्मशान जोगी आम्ही आणून दिलेला आहे ग्रामपंचायतने. तर ते पूर्ण साफसफाई दररोज इथं केली जाते. लाईट आहे इथं, सोअरचा लाईट बसवलेला आहे, पाण्याची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर इथं शेड उभारलेले आहे आम्ही लोकांना बसण्यासाठी. पाऊस जरी आला तरी लोक शेडमध्ये बसू शकतात. हे शेड बघून घ्या तुम्ही समोरचे. इथं या खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी. हो, आणि शेडचं इतकं सुंदर आहे स्मशानभूमीचं. मोठं शेड आहे एकदम, काहीच विषय नाही तिथे. ते मोठं हो, समोर बघून घ्या आपण. हे खाली पूर्ण गट्टू बसवलेले, 3 ते 4 हजार लोक एकाच वेळेस बसू शकतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच एक आरोप खूप गाजला, जो म्हणजे शिरूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीचा. या स्मशानभूमीमध्ये कुठलीही व्यवस्था नाहीये असा आरोप करण्यात आला. आणि या आरोपाच्या अनुषंगाने आपल्यासोबत या ठिकाणी काही भाजपचे पदाधिकारी आहेत आणि पत्रकार देखील आहेत. सर्वप्रथम आपण पत्रकारांशी माहिती जाणून घेऊयात, कारण मी या भागात नवीन आहे. मला या भागातल्या ज्या समस्या आहेत त्याबाबत ज्ञान नाहीये. इथली नेमकी परिस्थिती काय आहे, काय इथं सुविधा आहेत, याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात. आता इथे नेमकं काय काय सुविधा आहेत आणि जे आरोप झाले आहेत त्यात काय तथ्य आहे? नाही, ग्रामपंचायत अंतर्गत ज्या ज्या सुविधा केल्या पाहिजेत त्या बऱ्यापैकी इथं सुविधा झालेल्या आहेत. बरोबर. गावांतर्गत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाठीमागे एक वेळेस तुम्ही इथं आले होते स्थानिकला, एका ठिकाणी तुम्ही आमची प्रतिक्रिया घेतली. बरोबर. त्या प्रतिक्रियेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे शिरूर गाव आहे, भौगोलिक दृष्ट्या हे गाव तालुक्यातल्या लोकसंख्ये दृष्टीने नंबर 2चं गाव आहे. बरोबर. आणि काय होतं, ज्यावेळेस गाव विस्तारत चालतं, गाव विस्तारत गेल्यानंतर एकदा लोकसंख्या जर वाढली तर सोयी सुविधा या ठिकाणी आपल्या कमी होतच असतात. समस्या वाढतात. सोयी सुविधा विस्तारीकरण झाल्यावर समस्या वाढणार आहे. आणि कोणताही लोकप्रतिनिधी हा सगळ्या समस्या सोडू शकतो असं कुठंच तुम्हाला उदाहरण भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतचं काम इथं चांगलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं आता पाठीमागच्या वेळेस, आता ही स्मशानभूमीची हे शेड दाखवण्यात आलं, परंतु 2015ला ते पाठीमागे जर तुम्ही बघितलं, तिकडे तुम्ही एकदा कॅमेरा फिरवा तर तिकडे दाखवा. तुम्ही बोला. तिथं स्मशानभूमी झालेली आहे 2015च्या कार्यकाळामध्ये. बहुतांश अंत्यविधी कुठं होतात? इथं नाही, दोन्ही बाजूला. काय होतं, एखाद्या वेळी जर एकाच दिवसात जर 2-3 वेळेस जर 2-3 जर माहिती झाल्या तर काही वेळा इथं करावं लागते, काही वेळेस तिथं करावं लागते. पर्याय म्हणून ही इथं दोन्हीकडे पण अंत्यविधी केल्या जातात. बरं, बसण्यासाठी वगैरे इथं व्यवस्था आहे ना? व्यवस्था आहे ना, पाठीमाग व्यवस्था आहे. बरं, हे होते पत्रकार. आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पण आहेत. काय सांगाल, जे आरोप झाले त्याबाबत तुमचं स्पष्टीकरण काय असेल? ते कोणत्या तरी न्यूज चॅनलचे पत्रकार आले होते इथं, त्यांनी पत्रकारांनी आरोप केले, ते दुसऱ्यांनी केले. हा, कोणीतरी केलं ते आरोप. त्यांनी ते शूटिंग वगैरे करून टाकलं. ही जुनी स्मशानभूमी फार म्हणजे ती 2000च्या अगोदरची, म्हणजे 1995च्या काळातली जी स्मशानभूमी. आता ती थोडी पत्र्याची त्यावेळेस जीर्ण झाली ती. नंतर आम्ही 2000 मध्ये 2010 मध्ये नवीन स्मशानभूमी या ठिकाणी गेलेली आहे. फार अशी सुंदर स्मशानभूमी आहे. कमीत कमी 2 ते 3 हजार लोक एकाच वेळेस तिथे बसतील. पूर्णपणे गट्टूची व्यवस्था तिथे केलेली आहे, खुर्च्या बसण्याची व्यवस्था तिथे केलेली आहे. आणि स्मशानभूमीचं शेड इतकं मोठं केलेलं आहे का तुम्ही प्रत्यक्ष आपण तिथे जाऊ आता बघायला. चला लागलं पाहून घ्या. इथं काय काय सुविधा ते सांगा ना. इथं सर्व पाण्याच्या सुविधा आहे, पाण्याचा हौद बांधलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं स्मशान जोगी आम्ही आणून दिलेला आहे ग्रामपंचायतने. तर ते पूर्ण साफसफाई दररोज इथं केली जाते स्मशानभूमीमध्ये. आणि एकही दिवस असं नाही की इथं साफसफाई केल्या जात नाही.
म्हणजे मयत झाली तरी साफसफाई होते, हा. नाही झाली तरी होते, पण दररोज साफसफाई इतकी सुंदर आणि स्वच्छ अशी स्मशानभूमी या शिवनगरीमध्ये आज उभी आहे. तुम्ही प्रत्यक्ष याची शूटिंग घेऊन पहा काय परिस्थिती. इथं बहुतांश आता हे जे शेड आहे याची तर दयनीय अवस्था आहे, यात काय अडचण नाही. बहुतांश आता त्यांनी जसं सांगितलं की एकापेक्षा जास्त आलं तर इकडं अंत्यविधी होतात. हो, बहुतांश अंत्यविधी बहुतांश कुठं म्हणजे 99% तिकडेच होतात. अच्छा. एखाद्या वेळेस सिमेंटच्या क्वचितच शेडामध्ये. क्वचितच एखादं डबल झालं, टिबल घटना झाली गावात, हम्म. तर मग हे इथं होतात. बरं. असे ही सोडून अन्य पण स्मशानभूमी आहेत. हो, इथं भरपूर 4 स्मशानभूमी इथं. 4 स्मशानभूमी. हा, 4 बरं चांगल्या इथं स्थितीत आहे. पाण्याची व्यवस्था आहे का, लाईटची व्यवस्था काय? लाईट आहे इथं, सोलरचा लाईट बसवलेला आहे, अच्छा. पाण्याची व्यवस्था आहे. ते- त्याच्यानंतर इथं शेड उभारलेले आहे आम्ही लोकांना बसण्यासाठी. पाऊस जरी आला तरी लोक शेड मध्ये बसू शकतात. हे शेड बघून घ्या तुम्ही हा. समोरचे. इथं या खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे बरं, बसण्यासाठी. हो, हा. आणि शेडचं इतकं सुंदर आहे, स्मशानभूमीचं मोठं शेड आहे एकदम. हा. काहीच विषय नाही तिथं. ते मोठं. हा, समोर बघून घ्या आपण. हे खाली पूर्ण गट्टू बसवलेले, 3 ते 4 हजार लोक एकाच वेळेस बसू शकतात. अशी परिस्थिती, अशी स्मशानभूमी. वैजापूर तालुक्यामध्ये शिवूरला तेवढी मोठी स्मशानभूमी, वैजापूर जर सोडलं तर. गावांतर्गत. हा, गावांतर्गत. हे तुम्ही बघून घ्या, हे हा विकास आहे हा स्मशानभूमीचा. हा सोअर लाईट बघा, त्याच्यानंतर हे बसण्याची व्यवस्था बघा. पाऊस जरी आला तरी इथं बसण्याची व्यवस्था आहे. किती वर्षापूर्वी झालेली? हे 2015 मध्ये केलेलं काम आहे. म्हणजे जवळपास आता 11 वर्ष झाले. हो, 11 वर्ष आता. हा, आणि पूर्ण काम अजून एकदम भारी काम आहे ते, काहीच विषय नाही. जागा खूप मोठी आहे. अच्छा, ठीक आहे. तर नक्कीच आपण अशा पद्धतीने बघू शकतो की या स्मशानभूमीबाबत झालेल्या आरोपांचं उत्तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. आणि स्पष्टीकरण त्यांच्याकडून असं देण्यात आलंय की ती जी स्मशानभूमी दाखवण्यात आली होती विरोधकांकडून की ती जुनी असून बहुतांश जे अंत्यविधी आहेत ते या स्मशानभूमीत होतात आणि इथं बसण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि लाईटची ग्रामपंचायतकडून व्यवस्था करण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलं आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.